नागपुर जिले के निजी प्राथमिक शालाओं में 580 फर्जी शिक्षकों की नियुक्ति का चौंकाने वाला मामला सामने आया था। इन फर्जी शिक्षकों को कई वर्षों तक अनियमित रूप से वेतन दिया गया, जिससे सरकार के खजाने को करोड़ों रुपए का नुकसान हुआ। इसी मामले में नागपुर जिला परिषद के वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे को निलंबित किया गया था। वाघमारे पर आरोप है कि उन्होंने नियमों के खिलाफ जाकर शिक्षकों की नियुक्ति को मंजूरी दी और उन्हें शालार्थ ID भी जारी किए। नागपुर पुलिस लगातार इस मामले पर अपनी नज़र बनाए रखे हुए हैं और अब नागपुर पुलिस ने इस मामले में 3 लोगों को और गिरफ्तार कर लिया है। इस मामले में हमें अधिक जानकारी दी है DCP राहुल मदने ने। याच्यामध्ये जे सदर पोलीस स्टेशनना जो गुन्हा दाखल होता त्याच्या अनुषंगाने जे चौकशीत आम्हाला काही आरोपी त्यामध्ये अधिकचे निष्पन्न झाले। त्याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही त्याच्यामध्ये काल रात्री अटक केलेले आहेत। त्याच्यामध्ये नीलेश मेश्राम आहे, जो की त्या डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला अधीक्षक अधीक्षक वर्ग 2 शिक्षणाधिकारी कार्यालय या ठिकाणी तो कार्यरत आहे। त्यानंतर जो संजय दुधाळकर म्हणून आहे, हा शिक्षक उपनिरीक्षक आहे। आणि त्यानंतर जो सूरज नाईक हा लिपिक शिक्षक संचालक कार्यालयात काम करतात। या तिघांना आपण अटक केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने जी शालार्थ IDच्या संदर्भात त्या संदर्भात आम्ही त्यांच्याकडून तपास करत आहोत। याचा कसा सहभाग आहे सर, काय आढळून आलं याच्यामध्ये ने काही जे काही त्या ठिकाणी जे नोटशीट पुटअप करण्यात आलं त्या ठिकाणी जे स्टार्टिंगला काही नोटशीटवरती क्लिअर लिहिलेलं असताना सुद्धा ह्या लोकांनी ते बाबी कुठं निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला नाही किंवा मुद्दामून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचं प्राथमिक दिसून येतं। त्यानंतर आरोपीच्या काही जबाबातून किंवा इन्क्वायरीतून आम्हाला काही माहिती मिळाली, त्याच्या अनुषंगाने आम्ही नीलेश मेश्राम यांना अटक केलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। सर, या प्रकरणी पराग पुंडके याचा प्रकरण तुमच्याकडे दाखल होता आणि उल्हास नरड यांना अटक करण्यात आली। या तिघांचा सहभाग त्या एक वैयक्तिक प्रकरणाच्या पुढे जाऊन जे 580 शिक्षक बोगस आहेत असं सांगितलं, तिथपर्यंत त्यांचं झालं आहे का? ते नोटशीट जे उल्लेख केला नाही, त्या संदर्भात जो गुन्हा दाखल झालेला आहे तो सायबर पोलीस स्टेशनला नागपूरला दाखल झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने तो तपास वेगळे अधिकारी करतायत। त्या संदर्भात या ठिकाणी मला ते सांगता नाही येणार, पण जे आमच्याकडे जो सध्या तपास चालू आहे त्याच्या अनुषंगाने त्यांचा सहभाग कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला दिसून आला, त्यानंतरच आम्ही त्यांना अटक केलेली आहे। सर, यामध्ये आणखी जिल्हा परिषद किंवा आणखी काही सहभाग आहे का? कारण की डेप्युटी डायरेक्टरमध्ये येणारे कागदपत्र हे वाया जिल्हा परिषद येत असतात, त्यामुळे जो बनावट प्रस्ताव त्या ठिकाणी सादर करण्यात आला किंवा डेप्युटी डायरेक्टर ऑफिसला प्राप्त झाला त्याच्या अनुषंगाने आम्ही इन्क्वायरी करत आहोत। त्या इन्क्वायरीमध्ये संबंधित कागदपत्र बनावट कुठे तयार करण्यात आली, त्यांच्यावर जे सिग्नेचर आहे ते कोणी केल्या, संबंधित अधिकाऱ्याचे सिग्नेचर आहेत का, याच्या संबंधी आम्ही तपासात ते निष्पन्न करू। मेन आरोपी कोण आहे याच्यामध्ये आणि निलेश मेश्रामचं काय रोल आहे? नाही, याच्यामध्ये त्या संबंधी आमचा तपास सुरू आहे की रोल काय आहे आणि कशा पद्धतीने प्रकरण हे झाले। अद्यापर्यंत तपास सुरू असल्यामुळं त्या बाबतीत बोलणे उचित नाही। सर, या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण देखील झाल्याचं समोर येतं, त्या दृष्टीने आपण हे तपास करतो नाही, त्याच्या अनुषंगानेच आपण आरोपींना अटक केली आहे। काही आरोपीचे जे पहिले 2 आरोपी अटक केले त्यांच्या तपासात ज्या गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत त्याच्या अनुषंगानेच इतर 3 आरोपी अटक केलेले आहेत।